श्रीराम समर्थ. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संभ्रम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं कारुण्यरूपं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वणिडियो आठवी वत्स नित्य, जननिकरी कामे बालका पाशी चित्त. तदुपरी गुरुमाये लेपुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मदिये न कळे, अज्ञान मिले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा. दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजया निज तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्री रामचंद्र भगवान की जय. भाविक श्रोते, आज आपल्या रामकथेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा आपण तिसरा भाग बघणार आहोत. आपण कालच्या कथेत पाहिलं की भरत हा पित्याचा अंत्यसंस्कार करून चित्रकूट पर्वतावर रामप्रभूच्या भेटीस दर्शनास रामप्रभूला परत नेण्यासाठी येत आहे. निषादराज गुहाची भेट होती रस्त्यात. भरद्वाज मुनींची भेट होती. भरद्वाज मुनीकडनं नामस्मरणाचं महात्म्य त्याला कळतं आणि भरद्वाज मुनींचा निरोप घेऊन तो चित्रकूट पर्वताकडे निघाला. आता या चित्रकूट पर्वतावर राम लक्ष्मण सीता अगदी आनंदात राहू लागले. एके दिवशी एक कावळा सुदर्शन गंधर्वानं कावळ्याचं रूप घेतलं होतं आणि तो सीतेच्या मागे लागला. तो सारखा त्या सीतेला चोंच मारून भंडावून सोडत होता, टोचत होता, चोंच मारत होता, चावत होता. पायाच्या अंगठ्याला चाव, हाताला चाव, अंगाला चाव वगैरे वगैरे. सीतेने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो काही जात नव्हता. शेवटी सीतेने रामप्रभूकडे तक्रार केली. रामानेही त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण तो जात नाही. हे पाहिल्यानंतर रामचंद्रानं एक दर्भाची काडी घेऊन तिच्यावर मंत्र म्हटला आणि ते दर्भाची काडी शस्त्र म्हणून त्याच्या अंगावर सोडलं. शस्त्र मग अंगावर सोडल्यानंतर ती दर्भाची काडी त्याच्या मागे लागली. तो पुढे ती काडी मागे, तो पुढे तो ती काडी मागे.
सगळ्या देवादिदेवांना जाऊन भेटला, पण कोणी त्याचं निवारण किंवा रक्षण केलं नाही. शेवटी त्याला रामप्रभूकडेच यावं लागलं. रामप्रभूंनी सांगितलं, ज्या दुष्ट आणि वाईट हेतूनं तू त्या सीतेला चोच मारली किंवा टोचलंस, लक्षात ठेव, मी क्षत्रिय आणि मी सोडलेलं शस्त्र हे वाया जात नाही. एक तर यानं तुझा प्राण जाईल, आणि तुझा जर प्राण जर गमाव द्यायचा नसेल तर तुझं कुठल्या तरी देहामधला एखादा भाग या शस्त्राने निकामी झाल्याशिवाय हे शस्त्र थांबणार नाही. तू ठरव की प्राणापेक्षा एखादी अशी देहामधली वस्तू आहे का की जीव गेली तरी काही फरक पडणार नाही. त्यानं सांगितलं, ठीक आहे म्हणजे रामराय, मला 2 डोळे आहेत म्हणाले, त्यातला एक माझा डोळा नाहीसा करा. आणि त्या दर्भाच्या काडीनं त्या कावळ्याचा डोळा गेला, आणि तेव्हापासून कावळा एक अक्ष झाला. त्याच्या दोन्ही डोळ्यात एकच बुबुळ असतं, ते फिरतं. पण सीतेनं ज्या गंधर्वाणी कावळ्याच्या रूपात येऊन तिला टोचण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला, तिनं शाप दिला होता की हे कावळ्या, ज्या चोचेनं तुम्हाला टोचण्याचा प्रयत्न केला वाईट हेतून, ती चोच तुझी सदैव विष्ठा खाईल. आता हा शाप दिल्यानंतर तो रामप्रभूला विनवणी करू लागला की रामराया, तुझ्या अस्त्राने माझा डोळा गेला आणि सीतामाईनं मला असा असा शाप दिला. अरे त्या शापाचा परिणाम मला भोगावा लागेल फार काळ. समाजामध्ये एरवीचं मला कोणी किंमत देत नाही. जसं पोपटाला पाळतात किंवा इतर पक्षी पाळतात, तसं मला कोणी पाळत नाही, मला कोणी जवळ करत नाही. आणि त्यात आता मी विष्ठा खाणारा म्हणल्यानंतर संपलं, मला समाजामध्ये काही किंमतच राहणार नाही देवा. मग कधीतरी मला समाजानं आपुलकीनं बोलवावं, समाजाने किंमत द्यावा, असा काहीतरी शाप द्या. तर रामांसाने ठीक आहे म्हणाले. माणसाच्या मृत्यूच्या वेळेस 13व्या दिवशी तू जर पिंडाला शिवला नाही तर त्याला मुक्ती मिळणार नाही. आणि त्याकरता तो दिवस तुझ्यासाठी स्पेशल राहील, ज्या दिवशी तुला लोक बोलवतील, काव काव म्हणून काळेराव काळेराव म्हणून तुझ्या मागे लागतील म्हणे. असा रामाने दिला उशाप. आणि तेव्हापासून पिंडदानासाठी आपण त्या कावळ्याची वाट पाहतो. जर कावळा आलाच नाही तर दर्भाचा कावळा करून ठेवावा लागतो, पण त्याला शिवावंच लागतं पिंडाला. अशा प्रकारे रामचंद्राने दिला उशाप. आता ही चतुरंग सेना घेऊन भरत निघालेला आहे, जवळ आलेला आहे चित्रकूट पर्वताच्या. वाद्य वाजलेले आहेत, शहनाई, डफ, कोलाहल चालला आहे, आरडाओरडा चाललेला आहे. हा आरडाओरडा आणि त्या वाद्याचा आवाज पाहिल्याबरोबर त्या चित्रकूट पर्वतावर असलेल्या सगळ्या प्राण्यांच्या हालचालीत फरक जाणवला, बदल झाला. प्राण्यांची पळापळ सुरू झाली. या झाडावर त्या झाडावर पाणी खूप, वानर देखील हुप हुप करत उड्या मारू लागले, शेपटी उंचावू लागली. सगळ्या प्राण्यामध्ये धावपळ सुरू झाली. लक्ष्मणाने विचार केला, प्राण्यामध्ये पळापळ का होती. मग लक्षात आलं कुठून तरी आवाज यायला. कसला आवाज आहे म्हणून तो साल वृक्षावर चढला. साल वृक्षावर त्यानं पाहिल्यानंतर त्याला खूप मोठं सैन्य दिसलं. तो रामाला वरतून म्हणला, रामा, कोणाच तरी फार मोठं सैन्य येत आहे बाबा, शस्त्रास्त्रासह सैन्य येत आहे. तू चिलखत घाल आणि सीतेला गुहेत लपव आणि ताबडतोब तीरकमठा तयार ठेव, बाहेर ये. राम म्हणते, कोणाचं सैन्य आहे आणि कोण येते म्हणाले युद्ध करायला, नीट पहा बरं. भरताने वरतून पाहिल्यानंतर म्हणलं, अरे बापरे रामा, सूर्यकुळाचा ध्वज दिसतो रे, रघुकुळाचा ध्वज आहे, इक्ष्वाकू कुळाचा ध्वज आहे. भरत शस्त्रास्त्रासह आपल्या सैन्यासह येतो रामा. निश्चित तो तुला आणि मला निष्कंटक करण्यासाठी येत आहे. तो तुला आणि मला ठार करायला येत आहे रामा. रामा, मी त्याचा हा हेतू पूर्ण होऊ देणार नाही. मी त्याला जवळ यायच्या आतच त्याचं शिर धडाच्या वेगळं करणार, त्याचा मी प्राण घेणार. खूप संतापलेला, खूप त्याला क्रोध आलेला आहे. एवढा क्रोध आला, एवढा राग आला की त्या रागाच्या भरामध्ये त्यानं लगे तीरकमठा देखील तयार केला. रामप्रभू म्हणाले, अरे अरे म्हणाले, तू असा विचार कसा करू शकतो रे भरता. अरे मला सांग, तू हा नकारात्मक विचार केल्यामुळं तुला हा क्रोध आलेला आहे. आणि क्रोध आल्यामुळे तू लगे त्या भरताचं शिरधाडा वेगळं करायला तयार झाला.
हा नकारात्मक विचार करताना तुझ्या मनामध्ये कधी पॉझिटिव्ह सकारात्मक विचार येत नाही का? की भरत हा तुला आणि मला परत अयोध्येला नेण्यासाठी येणार असेल, असला सकारात्मक विचार केलास तर तुला क्रोध येणार नाही. लक्षात ठेव. आणि म्हणून रामप्रभूंनी या ठिकाणी जो लक्ष्मणाला उपदेश दिला आहे की माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, सकारात्मक विचार करावा आणि विवेकाने वागावं. सकारात्मक विचार केला तर माणसाच्या हातून भलतं सलतं घडत नाही आणि माणसाला क्रोध येत नाही. आपण पाहिले की वाल्मिकी रामायणामध्ये क्रोध येण्याची वेगवेगळी कारणं. पहिला क्रोध जो आला होता लक्ष्मणाला, राज्याची अभिलाषा, राज्याची कामना, राज्याची वासना. आणि म्हणून तो लगेच रामाला म्हणाला होता की तुझ्याशिवाय राजगादीवर कोण बसतो ते मी बघतो. रामाविना राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी मीच पाहतो. त्यावेळेसही रामाने त्याला समजावून सांगितलं की बाबा, क्रोध काही चांगला नाही आहे आणि हा जो तुला क्रोध आलेला आहे तो अभिलाषेमुळे आलेला आहे. ही अभिलाषा, ही कामना ही फार वाईट आहे. ही माणसाची कधीच पूर्ण होत नाही आणि म्हणून या अभिलाषेमुळे माणसाला क्रोध येतो, त्यातून भलतं सलतं अघटित घडतं. म्हणून माणसाने वासनेचाच त्याग करावा, वासनेचा क्षय करावा, असं त्या ठिकाणी आम्हाला रामाने सुचवलं. आणि अशा प्रकारे येणाऱ्या रागावरती काय उपाय करावा याचंही तत्त्वज्ञान रामप्रभूंनी सांगितलं. आता इथे राग येण्याचं कारण एकच आहे की निगेटिव्ह थिंकिंग. ज्यावेळेस माणसाजवळ विवेक कमी होतो, संयम कमी होतो, आणि कलियुगामध्ये संयम फार कमी आहे, विवेक लोकांना नाही आहे. विवेक म्हणजे विचार वेळेवर करा. माणसाने जर विचार वेळेवर केला त्याच्या हातून अघटित काही घडणार नाही. पण कलियुगामध्ये मनुष्य नैराश्याच्या भावनेमध्ये नकारात्मक विचार करतो आणि भलतं सलतं करून बसतो. आता हा नकारात्मक विचार, निगेटिव्ह विचार येण्याचं कारण रामप्रभूनं लक्ष्मणाला सांगितलं की अरे, माणसाचं त्रिगुणात्मक उत्पत्ती माणसाची. प्रत्येक मनुष्यामध्ये सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहे. पण ज्यावेळेस त्या माणसाचा तमोगुण आणि रजोगुण हा वाढीस लागतो आणि सत्वगुणाचा प्रभाव कमी होतो, त्यावेळेस त्याला जे येते तो नकारात्मक विचार करतो आणि नकारात्मक विचारामधून मग त्याला राग येतो. आणि म्हणून माणसानं जीवनामध्ये केव्हाही विचार करावा, पॉझिटिव्ह थिंकिंग केलं पाहिजे. सात्विक माणसंच सकारात्मक विचार करतात. जे निगेटिव्ह विचारायचे तमोगुणी लोक आहेत ते सकारात्मक विचार त्यांच्या मनात शिवतच नाही, सकारात्मक विचार त्यांच्या मनात येतच नाही. पण रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. या ठिकाणी रामप्रभूनं त्याला समजावून सांगितलं लक्ष्मणाला की हा सकारात्मक विचार जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर तिथं यश आहे. जिथं सकारात्मक विचार तिथं यश, आणि जिथं तुम्ही नकारात्मक विचार करताल तिथं तुमच्या पदरी अपयश ठरलेलंच आहे. सकारात्मक विचार म्हणजे तुमच्या कार्याला सिद्धी प्राप्त होते, कार्य सिद्ध होतं, यशस्वी होतं. पण तो नकारात्मक विचार असेल तर त्या कार्याला सिद्धीच प्राप्त होत नाही. सकारात्मक विचार असेल तर त्या ठिकाणी माणसाला जय मिळतो आणि नकारात्मक विचार असेल तर पराजय ठरलेला आहे. सकारात्मक विचार करणारा मनुष्य सुखी असतो, नकारात्मक विचार करणारा मनुष्य दुःखी असतो. आणि म्हणून सकारात्मक विचार करावा हे रामायण सांगितलं. म्हणून रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. आमच्या जीवनामध्ये अशा अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. कधी नवरा बायको मुलं आपण गावाला जात असताना अचानक रेल्वे जाते. बघा किती बारकाईनं किती सुंदर विवेचन इथं केलेलं आहे. मग गाडी गेली की आपण काय करतो? माणसाचे एक तत्व आहे, बळी तो कान पिळ्या. शक्तिशाली मनुष्य आपल्यापेक्षा कमजोर माणसाचा कान पिळत असतो. मग गाडी गेली म्हटल्यानंतर शक्तिशाली असलेला पती आपल्या पत्नीला सारखा बोलतो, तुझ्यामुळं गाडी गेली. लवकर जर आटोपला असतं, वेळेवर निघाला असता तर गाडी गेलीच नसती. अरे राजा, आणि अशा रीतीनं निगेटिव्ह विचार करून, नकारात्मक विचार करून पत्नीचं खूप बोलतो तो. बरं, त्या स्टेशनवरती येणारे जाणारे फुकट तमाशा पाहतात याचाही तो विचार करत नाही. त्यानं जर आता ह्या गाडी गेली या विषयाला तुम्हाला कशा रीतीनं सकारात्मक विचारात याला बदलता येईल तसं बदलता आलं पाहिजे.
सकारात्मक विचार बदल करताना माझ्यासारखा असा विचार करेन की गाडी गेली, जाऊ द्या, हे काय माझ्या हातचं नाही. कदाचित भगवंतानी ही माझी गाडी घालवली असेल, करता करिता परमात्मा परमेश्वर आहे. तर ही गाडी घालवण्याचं कारण, ही गाडी काही वेळेवर पोहोचणार नसेल, पुढे लेट होणार असेल, एखादं या गाडीचा येणाऱ्या गाडीशी टक्कर होणार नसेल, ॲक्सिडेंट होणार नसेल, रब्बा ॲक्सिडेंट हो गया. आणि कदाचित तो होऊ नये म्हणून भगवंताची इच्छा असल्यामुळे भगवंतानं माझ्या ही गाडी घालवली. कदाचित ही गाडी पुढच्या स्टेशनवर जायच्या आधीच एखाद्या संघटनेनं आंदोलन करता करता रेल्वेची रूळच उखडून टाकले असतील, म्हणून ही गाडी तिथं बराच काळ तिष्ठत राहील. या गाडीचं पुढे इंजिन फेल होणं असेल. अहो, भगवंताची करणी भगवंतानं केलं आहे आणि भगवंत चांगलंच करतो, हा लक्षात ठेवा, विश्वास ठेवा. असा पॉझिटिव्ह विचार करणारा मनुष्य क्रोध करणार नाही, गुस्सा करणार नाही, राग येणार. आता बरेचदा काय होतं की माणसांचं एक वैशिष्ट्य आहे, जेवायला नाही मिळालं की म्हणतात कोणाचे तोंड पाहिलं. पण एक माणसाच्या लक्षात येत नाही की माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत. कोणाचंही तोंड पहा, त्याला भगवंत मानणार आहे बाबा. मग भगवंताचं तोंड पाहिल्यानंतर जेवायला मिळत नाही का? शक्यच नाही. पण ही रूढी, ही प्रथा काय पडली काही कळत नाही बघा. एकदा एका राजाला जेवायलाच मिळालं नाही, त्यानं प्रधानजीला सांगितलं, आज कोणाचं तोंड पाहिलं की म्हणले, आज मला जेवायलाच मिळालं नाही म्हणजे 4 वाजेपर्यंत. लगे प्रधानजीने हेर पाठवले, शोधून काढला आणि बरोबर तो माणूस पकडला. म्हणले, महाराज याचं सकाळी तुम्ही तोंड पाहिलं. झालं, जजनं निर्णय दिला की याला फाशी द्या, कारण याचं तोंड पाहिल्यामुळे राजाला दिवसभर जेवायला मिळालं नाही म्हणून याला फाशी. जजने विचार, तुला काही सांगायचं का बाबा म्हणले. तो म्हणला, महाराज बोलू का म्हणलं. खरं म्हणले, बोल, मला सत्य बोलायची मुभा द्या. म्हणले, ठीक आहे बोल. तुम्हाला हे पा म्हणाले, आता तुम्हाला मी काय घडलं ते सांगतो म्हणाले. तुमचा निर्णय मी ऐकला आहे आणि मी न्यायदेवतेच्या विरुद्ध जाणार नाही. तुम्ही जो निर्णय द्या तुम्हाला मान्य, पण माझं थोडी एक विनंती आहे. काय माझी विनंती अशी म्हणले महाराज, की काल रात्री माझ्याकडे मुलाचा वाढदिवस होता, पाहुणे आले होते, बरेचसे लोक होते, म्हणून पहिला वाढदिवस असल्यामुळे रात्री बराच उशीर झाला. आणि उशीर झाल्यानंतर मला रात्री आम्हाला सगळ्याला झोपायला उशीर झाला. सकाळी उठल्याबरोबर पाहतो घड्याळात 8 वाजायले 10 मिनिटं कमी, 10, आणि मला तर 8 वाजेपर्यंत ड्युटीला यावं लागतं. पत्नीला, मुलाला, बाळाला कोणालाही मी उठवलं नाही. आणि या सर्वांना न उठवता मी ताबडतोब जे ते, महाराज खोटं सांगत नाही, तोंड पण धुतलं नाही व नुसता पाण्याने चूळ भरली आणि तोंडावरून हात फिरवला आणि तसेच कपडे घातले, निघालो, कारण उशीर होऊ लागला. बरं, रस्त्याने एवढा फास्ट आलो झटपट की रस्त्याने मला कोणी कुत्रं देखील भेटलं नाही, कोणीच भेटलं नाही. पण गेटच्या दरवाजात आल्याबरोबर वरतून पाहिलं मी की महाराज पडदा उघडून बाहेर पाहून आळस देऊ लागले. याचा अर्थ मी महाराजाचं तोंड पाहिलं आणि महाराजांनी माझं तोंड पाहिलं, बाकी मी कोणाचं तोंड पाहिलं, आम्ही एकमेकाचं तोंड पाहिलं. पण फरक बघा देत साहेब, मी महाराजाचं तोंड पाहिल्यामुळे मला फाशी आणि महाराजानं माझं तोंड पाहिल्यामुळे ते उपवासी. मग त्याच्यामध्ये करंट कोण आहे? जज साहेबाला निर्णय काय देता विचारच केला आणि जज साहेब ताबडतोब निर्णय दिला की याला फाशीहून मुक्त करण्यात येत आहे. संपलं. काय खरं काय खोटं आहे? तर अशा प्रकारच्या जमती, काही जुन्या रूढी, काही परंपरा, त्याप्रमाणे आपण वागतो. पण माणसानं नेहमी नकारात्मक विचारच करू नये हो. मांजर आडवी गेली की आम्ही वापस निघतो, हा निगेटिव्ह थिंकिंग आहे. आपण असा विचार करू की मांजर आडवी गेली तर माझं नुकसान होणार नाही, पण मी आडवं गेल्यामुळे मांजरीला कदाचित उंदीर मिळणार नाही, असा काय विचार करत नाही. म्हणून माणसानं सकारात्मक विचार करावा. आता सगळ्यात महत्त्वाचं जे गोष्ट आहे, पते की बात ही आहे, तुमच्या हातात काय. रामायण सांगतं, भागवत सांगतं, देवी भागवत सांगते, करता करिता परमात्मा परमेश्वर आहे. साधा झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही. मग तुम्ही आम्ही कोण गाडी गेली म्हणणारे, जेवायला नाही मिळालं म्हणणारे. अरे करता तो, त्याने गाडी घालवली, त्यानं जेवायला मिळू दिलं नाही, असं समजा ना. तुमच्या आमच्या हातात काही नाही. पावसाळ्याचे दिवस होते बघा, पावसाच्या दिवसामध्ये एक चोर कुठेतरी आपल्याला आज रात्रभर
निवारा चांगला मिळावा या हेतूनं एका झाडाखाली उभा होता. आज 6-7 दिवस झाले पाऊस खूप चालू होता. आणि पाऊस चालू असल्यामुळे काय झालं की त्याच्या जे काही निवारा जिथं काही ते झोपायची जागा होते त्या ठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी चोहीकडे झालेलं होतं. आणि त्यामुळे त्याला सर्दी झाली होती, ताप, अंग फणफणत होतं. त्याच्या लक्षात आलं की आज जर रात्री जर झोप नाही मिळाली आपण उद्या आजारी पडू. झाडाखाली विचार करतो की आपल्याला जागा कुठे मिळेल. आणि मग लक्षात आलं समोर बोर्ड दिसला पोलीस स्टेशनचा. विचार केला की या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला रात्री झोपायला जागा मिळाली तर फार चांगलं होईल. पण पोलीस स्टेशनमध्ये फुकट जागा कोण देणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी काही गुन्हा करावा लागेल. म्हणून विचार केला की येणारा जाणाराचा कोणाच्या तरी आपण छत्री ओढावी. आणि छत्री ओढल्यानंतर छत्री ओढावी किंवा कोणाचं पाकिट मारावं. वाट पाहिली पण कोणी आलंच नाही हो पाकिटवाला. छत्रीवाली मात्र एक आजीबाई आली. मग विचार मानताला याची छत्री ओढू, पाकिट नाही तर नाही. आणि आजीबाई त्या पोलीस स्टेशनच्या समोर आली की याने त्याची छत्री ओढली पळाला. पळता पळता ती म्हणाली, बरं तिनं चोर चोर म्हणून ओरडावं नाही. ती म्हणाली ने बाबा ने, तू ने म्हणाली, माझं काय घर जवळच आहे आणि मी चोरूनच आणली. आता कशाला तो पोलीस येऊन याला पकडेल. आजीबाई चोर म्हणून ओरडलीच नाही तर. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. म्हणजे ठरवतं एक होतं एक. ही आजीबाई दर्शनाला गेल्यानंतर गणपतीच्या मंदिरामध्ये पाऊस सारखा चालू होता. बराच वेळ वाट पाहिला पाऊस थांबेल पण पाऊस काही थांबत नव्हता. शेवटी आजीबाईनं दर्शन घेतलं बाहेर बाकावर बसल्यानंतर मंदिराचा गाभारा वारात मोठा होता आणि प्रदक्षिणा घालायला वेळ लागत होती. एक बिचारा छत्रीवाला आला. त्यानं आजीबाईच्या समोर तिथं छत्री ठेवली आणि गाभाऱ्यात गेला. गाभाऱ्यात जाऊन त्यानं नमस्कार करून तो प्रदक्षिणाला गेला की तेवढ्या वेळामध्ये आजीबाईनं ती छत्री घेतली आणि निघाल्या. आणि निघाल्याबरोबर पोलीस स्टेशनवर आल्याबरोबर यानं ती ओढल्यामुळे आजीबाई म्हणली घेऊन जा, माझी नाही ती, मी चोरूनच आणली. मनुष्य ठरवतो एक आणि होतं एक. मिळाली का झोप त्याला चांगली? अजिबात मिळाली नाही. आणि म्हणून एक लक्षात ठेवावं, रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. रामकथा काय सांगते की करता करिता राम आहे. जे काही होईल त्याच्या इच्छेनं तो चांगलंच करतो, ही धारणा, हा विश्वास तुमच्या मनात तुम्ही ठेवा. गोंदवलेकर महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये हेच सांगतात की करता करिता राम आहे, तो चांगलंच करतो. राम भगवंत कुणाचंच वाईट करत नाही. काय गंमत झाली बघा की एकदा एक राजेसाहेब दरबारात उशीर आले. दरबारात उशीर आल्यानंतर विचारलं प्रधानजीनं, का राहायचं उशीर झाला? हो म्हणाले. आणि म्हणले बोटाला काय बांधलं एवढं बँडेज? अहो म्हणाले काय झालं आहे, उशीर होण्याचं कारण हेच म्हणले बोटाचं बँडेज. म्हणजे काय? अहो म्हणले चहा घेताना त्या टेबलवरती शिपायानं चहा आणून दिला आणि बसल्यानंतर पाहिलं सुंदर सुंदर शेप होती, तिथं सुरी होती. आता नौकर चाकर हाताशी असून म्हणले दुर्बुद्धी सुचली, सहज तो शेप उचलला सफरचंद आणि कापायला गेलो, टणकन उडाला आणि बोटावर बसला आणि बोटच कापलं. म्हणले रक्ताची धार लागली. म्हणले याला बँडेज लावले. आता या प्रधानाचा एक सवय होती बघा, आणि ती सवय एवढी त्याच्यात झाली होती की तो त्याच्या बोलण्यात तो शब्द सहजच येत होता. आणि काय सवय होती? जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जीशी होता है. एवढं पालुपद नेहमीच तो प्रत्येक वेळेस म्हणत होता. बरं नुसतं पालुपद नाही, पण त्याची भगवंत श्रद्धा पण होती तशी. आणि ते त्याच्या तोंडातून ते वाक्य निघून गेलं की जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जीशी होता है. असं म्हटल्याबरोबर राजेसाहेबाला किती राग आला. राजेसाहेब म्हणे जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जीशी होता है. अरे म्हणे हे देवाच्या इच्छेनं माझं बोट, अरे किती त्रास झाला मला बोट कापल्याचा. आज त्याची अजून आग होत आहे, रक्त गेलं आणि तो म्हणतो चांगलं झालं, देवाच्या इच्छेनं चांगलं झालं. का रे म्हणले प्रधानजी, तुला जर मी जेलमध्ये टाकलं तू हेच म्हणशील का? प्रधानजी म्हणले माझा माझ्या परमेश्वरावर 100% विश्वास आहे. माझं जर चांगलं होणार असेल तर तुम्ही मला नक्कीच जेलमध्ये टाकाल. और राजाला ते राग आला ना की परत मला उलट बोलतो. राजानं शिपायाला बोलवलं आणि याला जेलमध्ये टाकलं. आता जेलमध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजाची शिकारीचा दिवस होता. प्रधानाला काही जेलमधून सोडलं नाही. राजेसाहेब म्हणले ठीक आहे म्हणले, याच्याशिवाय म्हणले काय माझी काय शिकार होत नाही का म्हणाले. आणि मग राजेसाहेब शिकारीला गेले असताना काही नौखे 2-4 लोक त्यांच्याबरोबर होते.
आता प्रधानजी बरोबर असल्यानंतर राजेसाहेब त्याच्याबरोबर गप्पा गिप्पा मारत मारत बरोबर चालायचे. आता हे नौके लोक असल्यामुळे राजाच्या काही दूर अंतरावरून ते चालू राहिले. आणि जाता जाता काय झालं की राजेसाहेबाचं आणि त्यांची हुकाचूक झाली. राजेसाहेब एकीकडे आणि हे नौके लोक एकीकडे. आता गंमत काय झाली की राजेसाहेब रस्ता चुकले आणि हेही रस्ता चुकले. राजेसाहेब एका अशा समाजामध्ये गेले की ज्या समाजामध्ये अत्यंत अशिक्षित लोक होते, ज्यांची भाषा राजाला येत नव्हती आणि राजाला त्यांची भाषा कळत नव्हती. पण त्या लोकांनी राजाला धरलं. राजाच्या अंगातले दागदागिने कपडे काढून घेतले आणि त्याला आपलं छोट्याशा चड्डीवरती उभं केलं, अंडरवेअरवर. राजानं पाहिलं तर काय, झोपडी होती. झोपडीमध्ये एका लाकडी खांबाला त्याला बांधून टाकलं. आणि राजानं झोपडीतून पुढे पाहिलं तर समोर एक बांधलेलं झोपडीसारखंच मंदिर होतं. राजाच्या मनात शंका आली, कदाचित ह्या झोपडीमधल्या त्या देवाला माझा बळी तर देणार नसतील ना. मनात शंका आली की त्याच्या मनामध्ये त्या प्रधानजीबद्दल एवढा द्वेष आला, एवढा राग आला की अरे अरे या मूर्ख प्रधानजीनं काय वाक्य म्हटलं, जो होता है अच्छा होता है, खुदा के मर्जीश होता है, आता काय माझा बळी जाणार आहे काय, असा विचार केला. आणि त्या राजाला तिथंच बांधून ठेवलं. खाणं नाही, पिणं नाही. बरोबर रात्रीच्या वेळेमध्ये त्या ठिकाणी काही ते लोक आपापल्या दिवट्या घेऊन आले. अंगाला झाडाची पानं बांधलेली होती. रानटी नृत्य त्यांचं झालं. रानटी नृत्य झाल्यानंतर राजाला दोघा तिघांनी एका अंगावर बकेटभर पाणी फेकलं, झेंडूची माळ घातली, भांडारा लावला. राजाला निळव. राजाच्या लक्षात 100% आलं की माझा बळी जाणार. पुरोहित आरती घेऊन मधून सगळे आल्यानंतर पुरोहित बाहेर आले. पुरोहिताने या बांधलेल्या बळीला पाहिलं तर त्याच्या हातात, त्याच्या बोटाला बँडेज बांधले होते. त्या पुरोहितानं तो बँडेजला झटका दिल्याबरोबर ते पट्टी तुटली आणि रक्त बाहेर आलं. एकदम पुरोहित ओरडला, ये गंजा है, ये गंजा है, ये गंदा है, ये हमको चलता नहीं बोले, इसको पहले किशन तो भी काटे वाला है, ये ऐसा बळी हमारे देवी को चलता नाही. असं म्हटल्याबरोबर दुसरा बळी शोधायला नोकर गेले, याला सोडून दिलं. राजा पळत पळत घरी आला. कंपाऊंडवरून उडी मारून मध्ये आला. बायकोने ओळखलं नाही या अवतारामध्ये. शेवटी त्यानं बोट दाखवल्यानंतर बायकोने त्याला ओळखलं. कपडे परिधान केले आणि शिपायाला घेऊन म्हणाला, चला प्रधानजीला सोडू आपण. ते म्हणले, का नाही नाही म्हणले, प्रधानजीनं जे म्हटलं, जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है, भगवंताच्या इच्छेनं फार चांगलं झालो, मी वाचलो, नाही तर माझा बळी गेला असता. असं म्हणून प्रधानजीकडे आले. प्रधानजीला त्यांनी क्षमा मागितली. म्हणले, तुम्हाला विनाकारण म्हणले मी जेलमध्ये टाकलं म्हणले, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे झालं ते चांगलं झालं. माझं जर बोट कापलेलं नसतं तर आज माझा बळी गेला असता. आणि विनाकारण तुम्हाला म्हणले, विचार न करता म्हणले तुम्हाला जेलमध्ये टाकलं. प्रधानजी म्हणले, नाही नाही म्हणले, माझ्या भगवंतानं तुम्हाला मला जेलमध्ये टाकायला होतं, योग्य केलं. ते म्हणले, कसं? आणि भगवंतानं चांगलंच केलं. राजा म्हणला, कसं काय चांगलं केलं? अहो म्हणाले, एक विचार करा, मी जर तुमच्याबरोबर शिकारीला असतो तर मी काही दूर अंतरावर चाललो नसतो, बरोबर आपण गप्पा मारत मारत गेलो असतो. तर जर आपण समजा त्या आदिवासी लोकांच्या समाजामध्ये तुम्ही आणि मी गेलो असतो, दोघायला बांधून ठेवलं असतं, तर तुमचं बोट कापलेलं असल्यामुळे तुम्ही गंदे म्हणून तुम्हाला सोडून दिलं असतं. पण मी चांगला म्हणून माझा बळी गेला असता ना. आणि म्हणून जो होता है अच्छा होता है, खुदा की मर्जी से होता है. म्हणून लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक विचार करा. आणि सकारात्मक विचार करून रामरायाच तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते चांगलंच करेल अशी भावना ठेवा. की करता करता राम आहे आणि राम चांगलंच करणार, अशा प्रकारची भावना ठेवा तुम्ही. हे वाल्मिकी रामांचा हेतू हाच आहे बघा. आता बघा काय झालं, एकदा एका राजाकडे, आता पाहतो मला सकारात्मक आणि नकारात्मक उदाहरण, अजून एक सुंदर स्पष्ट उदाहरण सांगतो की विचार एकच आहे, पण तो प्रकट कसा करायचा. राजाकडे ज्योतिष्यकाराला आणि त्यानंतर राजाचा हात पाहिला. राजाचा हात पाहिल्यानंतर त्यानं सांगितलं, अरे 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 म्हणले राजेसाहेब, असला खराब आणि खडतर हात माझ्या आयुष्यात मी कोणाचा पाहिला नाही. बाप रे बाप, किती दुःख तुम्हाला भोगावं लागणार आहे हो. अहो तुमच्यासमोर तुमचा मुलगा मरणार, तुमचा नातू मरणार, तुमचा पंतू मरणार. अरे 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 अरे, किती दुःख हे. राजाला राग आला आणि राजानं लगेच प्रधानजीला सांगितलं, याला जेलमध्ये टाका.
त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. टाकल्यानंतर राजाने सांगितलं, प्रधानजी दुसरा कोणीतरी ज्योतिष्यकार बोलवा हो. मला त्या दिवसापासून चिंताच लागलेली आणि म्हणून मग दुसरा ज्योतिष्यकार बोलावला, भविष्यकार बोलावला. आणि त्या ज्योतिष्यकाराला ज्यावेळेस राजाने विचारलं, त्यानं राजाचा हात पाहिला. राजाचा हात पाहून तो मला, अरे बापरे राजेसाहेब, काय तुमचा हात आहे म्हणाले, अप्रतिम. अहो म्हणाले, असा हात मी आयुष्यात पाहिला नाही कुणाचा. काय तुमच्या हातावरची हस्तरेखा आहे, काही आयुष्यरेषा आहे, एवढी मोठी आयुष्यरेषा मी जन्मात आज पण कोणाची पाहिली नाही. आणि धनरेषा तेवढीच मोठी आहे. म्हणजे आयुष्य भरपूर मिळणार तुम्हाला, आयुरारोग्य मिळणार, ऐश्वर्य मिळणार, संपत्ती मिळणार, धन मिळणार, सगळं मिळणार जीवनामध्ये. याच्यापेक्षा काय पाहिजे मोठं राजेसाहेब. हे पहा, तुमची आयुष्यरेषा एवढी मोठी आहे की तुमचा मुलगा तुमच्यासमोर मरेल, नातू मरेल, पंतू मरेल, पण तुम्ही मात्र टकाटक राहणार. राजानं गळ्यातला कंठा काढला आणि त्याच्या गळ्यामध्ये कंठा घातला. आता क्षणभर तुम्ही विचार करा, दोन्ही भविष्यामध्ये फरक काय होता. त्यानं सांगितलं तुमची आयुष्य मर्यादा फार मोठी असल्यामुळे तुम्ही मरणार, म्हणा तुमच्यासमोर नातू पंतू सगळे मरणार. आणि याने सांगितलं तुमचं सांगण्याची पद्धत बदलली, तुमची आयुष्य मर्यादा फार आहे. आयुष्य मर्यादा फार असल्यामुळे तुम्हाला ऐश्वर्य पण प्राप्त होणार आहे. आयुष्य मर्यादा जवळपास 300 वर्षाची जर सांगितली असेल, तर या 300 वर्षाच्या कालावधीमध्ये कलियुगातले आयुष्यमान जर आपण धरलं तर 100 वर्षात मुलगा जाणार, 100 वर्षात नातू जाणार, 100 वर्षात पंतू जाणार, राजा राहणार. भविष्य तेच होतं, पण सांगण्याची पद्धत पहिल्या ज्योतिष्यकाराची नकारात्मक असल्यामुळे त्याला कैदेत जावं लागलं. आणि या ज्योतिष्यकाराने तेच भविष्य सकारात्मक सांगितल्यामुळे त्याला या ठिकाणी कंठा मिळाला. म्हणून माणसाने जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. रामप्रभू म्हणाले, कारण दुंदुबी नगारे वाजत वाजत त्या ठिकाणी भरत आला होता. रामाने सांगितलं, अरे लक्ष्मणा, तुझ्या मनात असा कसा विचार येतो रे. भरत भक्त वत्सल आहे, प्रेमळ आहे, त्याचा वध केला तर लोक काय म्हणतील. जरा सार काय असार काय याचा विचार करत आहे. माणसाने विवेक केला पाहिजे. विवेक म्हणजे विचार वेळेवर करावा, नाही तर मग चांगल्या गोष्टीमध्ये विकृती निर्माण होत असते. तू सकारात्मक विचार कर ना, कदाचित तो तुला मला न्यायला येत असेल आणि म्हणून बांध चालू नको. ठीक आहे म्हणाले, क्षणभर विचार केला आणि तेवढ्यामध्ये सैन्य मागे ठेवून भरत एकटा पुढे आला. भरत पुढे आल्यानंतर रामाने त्याला पाहिला. वल्कले धारण केले होते, जटाजूट बांधले होत्या, तापशी वेश होता. रामाला पाहताच भरतानं दुरूनच लोटांगण घातलं. रामप्रभूंनी त्याला उठून छातीला लावलं. दोघांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. राम म्हणाले, अरे भरता रडू नको. अरे असा का वेश केलास तू, जटा काय बांधल्यास, वल्कल का धारण केल्यास. अरे 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 तू राजा आहेस, राजा. राजाची अवस्था अशी का. तो म्हणाला, रामा, मी राजा नाही, खरा राजा तू आहेस आणि मी तुला आणि लक्ष्मणाला न्यायला आलो. असं म्हणताच रामप्रभूनं लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मण खालीच मान घातली. भरत म्हणाला, रामा, मी ही राज्यकारभाराची धुरा सांभाळण्यास असमर्थ आहे आणि मी तुला न्यायला आलो. तुला नेऊन तुला राज्याभिषेक मी करणार आहे आणि तू खरा राजा आहेस. त्यावेळेस त्यांनी विचारलं, पिताजी कसे आहेत काय. त्यांचं ना तुझं स्मरण करत करत त्यांनी देहत्याग केलेला आहे. त्यांना खूप दुःख झालं, त्यातच त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं आहे. आणि मग त्यानं इंगोदी फळाच्या साह्यानं पित्याला तिलांजली दिली. आणि तिलांजली दिल्यानंतर मग माता कौशल्या, सुमित्रा, कैकई सगळे आल्या, अष्टप्रधान मंडळ आले, वशिष्ठ आले. सर्व वडीलधाऱ्यांना रामप्रभूनं नमस्कार केलेला आहे, लक्ष्मणांना नमस्कार केलेला आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे. सगळ्यांनी रात्री कंद फळमुळे खाऊन तिथे रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर
गंगेला जाऊन स्नान वगैरे केलं, चित्रकूट पर्वतावरती सगळे बसले. बसल्यानंतर रामप्रभूनं लक्ष्मणाने विचारलं की भरता तुमचं येण्याचं प्रयोजन काय? त्यावेळेस त्याने सांगितलं की रामा, रघुकुळाची, सूर्यकुळाची, इक्ष्वाकुकुळाची अशी परंपरा आहे 42 वर्षाची गेल्या की आपला ज्येष्ठ पुत्र हाच राजगादीचा मालक आहे आणि तू ज्येष्ठ असल्यामुळं तूच हा राज्यकारभार पाहायला पाहिजे. तू समर्थ आहेस, मी असमर्थ आहे आणि म्हणून आम्ही तुला नेण्यासाठी आलेलो आहोत. केवळ मी एकटाच नाही तर सगळी प्रजा नाराज आहे रे. अरे अयोध्येला स्मशानकाळ आलेली आहे आणि म्हणून आम्ही तुला न्यायला आलो. बरं, तुला वनवासाचं कारण काहीच नाही ना. कशामुळे हद्दपारीची इच्छा? तू कोणाची ब्रह्महत्या केली नाहीस, कोणाचं स्त्रीधन पळवलं नाहीस, कोणाचं राज्य पळवलं नाहीस. मग असा कुठलाही गुन्हा तुझ्याकडून झाला नसताना तुला हा 14 वर्षाचा वनवास का? 14 वर्षे तुला हद्दपार कशामुळं? आणि म्हणून आम्ही तुला न्यायला आहोत. माझी तर एक अंदाज आहे, केवळ माझ्या मातेची इच्छा म्हणून मी मातेलाच दोषी मानतो आणि तिच्या इच्छेसाठी तुला हा पित्यानं दिला 14 वर्षाचा वनवास मला पटत नाही. अरे बेटा, तुझं म्हणणं ठीक आहे म्हणाले, पण पित्याने मी वचन दिलं ना आणि पिता आता जिवंत नाही, ही त्याची प्रेतारणा होईल. मी पित्याला दिलेले शब्द मोडणार नाही. तू जे सांगतो की इक्ष्वाकुकुळाची रीत आहे, इक्ष्वाकुकुळाची परंपरा आहे की ज्येष्ठ पुत्र हाच राजगादीचा मालक आहे, हे मला मान्य आहे. परंतु या इक्ष्वाकुकुळाची एक दुसरी परंपरा आहे, प्राण जाय पर वचन न जाय. आणि म्हणून मी माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण मी माझं वचन जाऊ देणार नाही. हे माझं पुत्रकर्म आहे आणि म्हणून माझा निश्चय आहे, मी एक बाणी आहे, एक वचनी आहे. मी माझं वचन मोडणार नाही. दोघे त्यागी आहेत. असला त्याग भूतलावर कुठेच पाहायला मिळणार नाही. हा म्हणतो मला राज्य नको, तो म्हणतो मला राज्य नको. अरे हा मातेचा हट्ट आहे रामा. हा सारा योगायोग, हा सगळा नियतीचा नियम आहे. रामाने सांगितलं आपला पिता पुण्यवान आहे, त्याची आज्ञा मी मोडणार नाही, तू मोडू नको. त्या पित्यानं माझी रवानगी वनात केली, त्या पित्यानं तुला राज्य द्यायला सांगितलेले. आपण दोघेही त्याचा शब्दाला मान देऊ आणि त्याच्या आज्ञेचं पालन करू. ज्यावेळेस लक्ष्मणाने आपल्या आईवरच पूर्ण शंका घेतली आणि सांगितलं की रामा, याला कारण केवळ माझ्या आईची इच्छा, आईची वासना, आईची कामना की मी राजपुत्र राजा व्हावं आणि तिनं राजमाता व्हावी. पण तुम्ही आईची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. त्यावेळेस रामप्रभू सांगितलं ही आईची इच्छा नाहीची, हा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचं जसं कर्म आहे तसं फळ देतो असतो. हे माझं पूर्वसंचित आहे. आणि या ठिकाणी रामप्रभूनं लक्ष्मणा भरताला कर्मसिद्धांत समजावून सांगितलं की कर्माचं स्वरूप, कर्माचे 3 प्रकार आहेत म्हणाले. संचित, प्रारब्ध, क्रियामान कर्म. संचित कर्म म्हणजे अनंत जन्माचं कर्म. या जीवानं आजपर्यंत जे काही कर्म केलं त्या सगळ्या कर्माचा साठा त्याच्याजवळ असतो, त्याला संचित कर्म म्हणतात. या संचित कर्मामधलं काही कर्म या आयुष्यात तो त्या कर्माची भोग भोगत असतो, त्याला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे मागे केलेल्या कर्माचे भोग ते प्रारब्ध. आणि आज जे काही कर्म केलं जातं तुमचं, म्हणजे आधी या जीवानं आत्तापर्यंत या 84 लाख योनीतून फिरत असताना या जीवानं केलेलं जो काही कर्माचा साठा आहे, संचय, त्याला संचित म्हणतात. आणि त्या संचितमधलं आत्ता तो भोगत असतो. आणि आत्ता भोगत असताना केलेलं कर्म पुढच्या क्रियामान कर्मामध्ये जमा होत असतं. म्हणजे कर्माचं चांगलं करा, वाईट करा, हा साठा सदैव तुमच्याबरोबर आहे. चांगलं कर्म करा तर तुम्हाला फळ चांगलं मिळेल, वाईट कर्म करा त्याचं वाईट फळ मिळेल. आणि जोपर्यंत हा सगळा कर्माचा भोग संपत नाही तोपर्यंत जीवन मृत्यूच्या राहट गाडग्यातून तुम्हाला सुटका नाही.
असं हे कर्म आहे म्हणाले. आणि हे कर्म, हा प्रारब्धाचा भोग देवादिकांना देखील सुटलेलं नाही ना. जीवनाचं हेच वैशिष्ट्य आहे की मनुष्याचं सुखदुःख जे काही आहे ते सगळे हे प्रारब्धावर अवलंबून असतं, कर्मावर अवलंबून असतं. आणि म्हणून या कर्मामुळे जगामध्ये तुम्हाला कोणी सुखी पाहायला मिळत नाही. समर्थांनी फार छान म्हटलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. तू विचार कर म्हणले मना, शोधून पाहे. आता ह्या दुःखाचं कारण काय, तर तुम्ही केलेल्या कर्माचं फळ, तुम्ही केलेलं प्रारब्धाचं भोग. मग जगामध्ये तुम्हाला कोणीच सुखी पाहायला मिळणार नाही. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तू जे पूर्व संचित केलं त्याचंच तुला आता भोग भोगावा लागतो. आणि म्हणून जर तुम्ही समाजामध्ये विचार केला तर काही लोक सुखी दिसतात, काही लोक दुःखी दिसतात. आपण आपल्या छातीवर हात ठेवून पाहायचा, आज मी सुखी आहे का? आज मी सुखी आहे. त्याचं कारण माझं मागचं कर्म चांगलं आहे. आणि म्हणून आजही कर्म चांगलं करायला लक्षात घ्या, म्हणजे पुढे तुमचा दिवस चांगला जाईल, गोड जाईल, तुम्हाला सुख प्राप्त होईल. आत्तापर्यंतच्या प्रत्येकाचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर जीवनामध्ये मनुष्य सुखी दुःखी तो त्याच्या कर्मामुळे. बरं, ह्या देवांना देखील हे प्रारब्धाचा भोग किंवा कर्म चुकलेलं नाही नो. राष्ट्रयज्ञ केला पांडवांनी, पण नंतर काय, सगळं दुःखच दुःख. काय हे दुःख त्यांच्या वाटेला आले, तर त्याचं कारण आहे की त्यांचं जे संचित होतं, जो काही त्या राष्ट्रयज्ञासाठी पैसा जमा केलेला होता, तो जमा केलेला पैसा हा वाईट मार्गाने आलेला होता, खंडणीच्या रूपात वसूल केलेला होता. परिणाम राष्ट्रयज्ञानंतरची भोगावं लागली. भीष्माचार्यांचं फार सुंदर उदाहरण महाभारतामध्ये, एवढे मोठे विद्वान ज्ञानी भीष्माचार्य, ज्यांनी आयुष्यामध्ये कधीच पाप केलेलं नाही, मग त्यांना शरपंजरी पडण्याचं कारण काय, हे कृष्ण परमात्माला विचारलं असता कृष्ण परमात्माने त्यांच्या डोळ्याला पाणी लावलं, तर त्यांना मागचे 99 वर्षे आठवले. 99 वर्षामध्ये त्यांनी काही पाप केले नव्हतं, सगळं ग्रीन सिग्नल. पण एका वर्षामध्ये 99 वर्षानंतरच्या मागचा त्यांनी इतिहास पाहिला, चलचित्रपट दिसला, तर ते युवराज असताना त्यांनी एका सरड्याला वाचण्यासाठी, कारण त्या घोडे येऊ लागले, आता ते घोड्याचा पाय पडला, आजारी होता सरड्या, म्हणून तो वाचावा म्हणून त्याने त्याला धनुष्याच्या टोकावरती घेऊन बाजूला फेकायचा प्रयत्न केला, पण तो सरड्यात चुकून काट्यात पडला. आणि काट्यावर पडल्यामुळं त्याचा परिणाम आज भीष्माचार्यांना भोगावा लागला, शरपंजरी व्हावं लागलं. म्हणजे तुमच्या केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला प्रत्येकाला भोगावंच लागतं. मग त्याला राम आहे, कृष्ण हे दोघे अपवाद नाहीत ना. कृष्ण परमात्माचा देखील भगवंत असून जन्म कारागृहात, हे सगळे त्यांच्या आईवडिलाचं त्यांचं मागचं संचित होतं, पूर्वसंचित होतं. आईवडिलाचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे मुलालाही भोग भोगावं लागते, मुलाचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे आईवडिलालाही भोग भोगावं लागतं. आणि म्हणून तुम्ही कोणाच्या जीवनाचे शिल्पकार नाही, ज्याचं त्याचं कर्म त्याला कारणीभूत असतं. आणि म्हणून कृष्ण परमात्मा देखील काय झालं की हे भगवंत जे आहेत त्यांचे वडील वसुदेव आणि देवकी, हे मागच्या जन्मामध्ये कश्यप आणि आदिती होते. या कश्यपाने एक यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये वरुण राजाकडून काही गायी मागून आणल्या होत्या, पण त्या गायी परत दिल्या नाही. मग वरुणाने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवासमोर वरुणाने याला शाप दिला की तुम्ही एक जन्म जे ते गायी सांभाळणार, गुराखी होणार, गोधन सांभाळणार, गायीची सेवा करणार. आणि म्हणून भूतलावरती त्यांना वसुदेव म्हणून जन्माला यावं लागलं होतं. दिदी आदितीलाही त्यांनी शाप दिला होता, तू देवकी होशील आणि तू रोहिणी होशील. म्हणून या भूतलावर त्यांचा आता गंमत अजून एक अशी आहे की दिती आदिती या दोघी सौती.
दितीला दानवून अदितीला देव झाले. पहिले अदितीला देव झाल्यानंतर दितीची इच्छा होती मलाही काहीतरी म्हणजे पुत्रपात संतान व्हावी. पुढे तिला दिवस गेले. परंतु अदितीनं आपल्या पुत्राच्या साह्यानं इंद्राच्या मदतीनं तिचा गर्भपात केला, त्याचे 99 तुकडे केले. त्याच वेळेस त्या अदितीनं शाप दिला की तू हे जे वाईट कर्म केलं, मी त्या इंद्राला किंवा दुसऱ्या कोणाला शाप देणार नाही. मी तुला शाप देते की तुलाही द्वापार युगात पुत्र होतील, पण कारागृहात होतील, आणि कारागृहात जन्माला येऊन त्यांचा वध देखील कारागृहात केला जाईल. तुझे तिथे 8 पैकी 6 पुत्र मारले जातील. हा दिलेला शाप असल्यामुळे कारागृहातच या पुत्रांचे जन्म झाले, आणि त्या शापाप्रमाणे 6 पुत्र मारले गेले आणि 2 वारले, त्यातले बलराम आणि कृष्ण. हा सगळा प्रारब्धाचा भोग आहे. म्हणून रामप्रभूनं त्याला समजावून सांगितलं, अरे हे इक्ष्वाकू कुळाचं हे आहे, तत्व आहे, 42 पिढ्यापासूनचा ज्येष्ठ पुत्र हाच राजा आहे, ठीक आहे म्हणाले. प्राण जाय पण वचन न जाय, हेही बरोबर आहे म्हणे. मग मला म्हणले हे वचन पाळणं भागच आहे म्हणले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला मुद्दा सांगू का, हा जो वनवास आहे हा माझ्या प्रारब्धाचा भोग आहे म्हणाले. म्हणजे याचा अर्थ असा आहे देवादिकांना देखील प्रारब्ध चुकलेलं नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी गदी मांडवकरांनी किती सुंदर वर्णन केले रामाच्या आणि भरताच्या संवादाचं. राम त्याला सांगतात, दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माय कैकई ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला शे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. भरता, अरे याच्यामध्ये दोष कुणाचाच नाही आहे, कारण प्रत्येक मनुष्य या भूतलावर जन्माला आलेला तो सगळा पराधीन आहे. कर्माप्रमाणे त्याला वागावं लागतं. आणि म्हणून इथं आई दोषी नाही आणि पिताजी दोषी नाही. राज्य त्याग, कानन म्हणजे वन, राज्य, त्याचा त्याग, हे सगळं माझ्या कर्माचा खेळ आहे, आणि तो चाललेला आहे. हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे. पुढे तो म्हणतो, जरा मरण यातून सुटला कोणी प्राण जात. कोण प्राणी सुटलं या म्हातारपणामधून, मृत्यूमधून? कोणी सुटलेलं नाही. प्रत्येकाला जरा आणि मरण आहेच. दुःखमुक्त जगला कार्य कुणी जीवनात, कोणी दुःखी नाही, आपलं सुखी नाही, सगळे दुःखी आहेत. दुःखमुक्त कोणी जगू शकत नाही म्हणजे त्याच्या कर्मामुळे त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याला दुःख मिळणारच. वर्धमान ते चाले मार्ग रेक्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुढे इतकं सुंदर सांगितलं की 2 ओढक्याचे होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. 2 ओढक्याची सागरात भेट होते आणि 1 लाटीनं तोडलं की परत आयुष्यभर भेट नाही आहे. हां, हे लक्षात घ्या. 2 ओढक्याची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र माणसा. तसा हा क्षणिक मेळ हो तुमचा आमचा. कुटुंबामध्ये पती पत्नी मुलं बाळं कुछ नाही, एकदा गेलं की झालं, परत काही कोणाचा संबंध राहत नाही, लक्षात ठेवा. आणि मग त्याला सांगितलं, नको आसू ढाळू आता पुस लोचन असं, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. तू डोळ्यातले अश्रू पुस, तुझा माझा वेगळा प्रवास आहे. अयोध्येचा हो तो राजा रंक मी वनीचा, तो अयोध्येचा राजा हो आणि मी वनातला रंक होईल. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्यांचं हे सगळं माझं दैवजात दुःख आहे, हा माझा प्रारब्धाचा भोग आहे. आता काय होतं रामाचं प्रारब्ध, तर आपल्या सगळ्याला कथा माहिती आहे की ज्यावेळेस देवदानवाच्या युद्धामध्ये जालंधर नावाचा राक्षस मारला जात नव्हता, आणि मग त्यावेळेस शंकर भगवंताचं आणि देवादिदेवाचं जालंधरचं युद्ध चालू होतं. मग सगळ्या देवादिकांनी विष्णू परमात्मा आधी विचारलं भृगु ऋषीनं की याची काय कुंडली काही मारल्या जात नाही. तर त्यांनी सांगितले बाबा याच्या कारण असं आहे की याची पत्नी पतिव्रता आहे, आणि त्या पतिव्रतेच्या पुण्यामुळं हा मारला जात नाही. मग म्हणाले काय करावं लागेल, काय नाही म्हणाले, त्या पतिव्रतेचं सत्व जर हरण केलं गेलं तर याचा मृत्यू नाही तर नाही. मग सगळे देवादेव विष्णू परमात्माकडे आले
आणि विष्णू परमात्माला विनंती केली, देवा तुम्हाला वृंदेचं सत्व हरण करावं लागेल. वृंदेचं सत्व हरण करावं लागेल म्हटल्यानंतर मग विष्णू परमात्माने विचार केला, म्हणाले ठीक आहे, म्हणाले देव कार्यासाठी करेल मी तेवढं. विष्णू परमात्मा हे जालंधरच्या रूपात वृंदेकडे आले. बरं, गंमत अशी आहे की हे जी युद्धभूमी होती राजवाड्याच्या जवळच युद्धभूमी होती, तिकडे युद्ध चालू आहे. इकडे जालंधर रूपामध्ये विष्णू परमात्मा आले आणि जालंधर हा महापराक्रमी होता. त्या वृंदेला किती आनंद झाला की आपला पती आलेला आहे, कदाचित युद्ध संपला असेल. तर युद्ध जवळच चालू होतं आणि विष्णूने इथं खोटंही बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस त्या वृंदेनं औक्षण करून पाय धुवून त्यांना घरात घेतलं, त्यावेळेस त्या वृंदेला खूप आनंद झाला. आणि तुम्ही फार पराक्रमी, तुम्ही जिंकला. तर त्यांनी सांगितलं मी जिंकलो नाही म्हणाले, पण ब्रह्मदेवानं मध्यस्थी केल्यामुळं आम्ही युद्ध थांबवले. म्हणजे पूर्ण खोटं बोलले नाही, अर्ध सत्य. असं म्हटल्यानंतर तिनं त्यांचं जे ते ओवाळलं, स्वागत केलं, सगळं केलं. आणि त्यावेळेस या विष्णू परमात्मानं तिचा समागमाची इच्छा व्यक्त केली. तिला आश्चर्य वाटलं की एवढा पराक्रमी बलाढ्य नवरा युद्ध करून आल्याबरोबर याच्या मनामध्ये अशी काय इच्छा उत्पन्न व्हावी. तिच्या मनात शंका आली होती. पण ज्यावेळेस तिचं सत्व हरण केलं या विष्णू परमात्मानं, त्याच वेळेस तिकडे जालंधरचा देह खाली पडला. जालंधरचा देह खाली पडल्याबरोबर शिपाई पळत आला. अंतर काही फार नव्हतं. येऊन त्यानं हिचा मोठ्यानं दरवाजा वाजवायला सुरुवात केली बाहेर. आणि तो शिपाई ओरडत होता, राणीमा दरवाजा खोलो, राणीमा दरवाजा खोलो, राणीमा दरवाजा खोलो. राणीमा मधून म्हणाले क्यों रे, क्यों चिल्लाता है, क्या बात है. तेव्हा त्याने सांगितलं, राणीमा जालंधर साहब की मौत हो गई. असं म्हटल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की जालंधर जर मेला तर मग हा कोण आहे. फार ज्ञानी होती. तिने ताबडतोब ओळखले की अरे हा विष्णू परमात्मा आहे. आणि मग तिने या ठिकाणी विष्णू परमात्माला शाप दिला की तुम्ही 14 वर्ष वनवास भोगाल. आणि म्हणून म्हणले हा माझ्या प्रारब्धाचा खेळ आहे, माझ्या कर्माचं फळ आहे मला. आणि म्हणून मला वनामध्ये जावं लागलं. आणि मग या ठिकाणी वशिष्ठांनी मध्यस्थी केली. वशिष्ठांनी समजावून सांगितलं की भरता, राम सांगतो ते खरं आहे. या रामप्रभूला भूतलावरती मनुष्यरूप म्हणून अवतार घ्यावा लागला. आणि हा मनुष्य अवतार घेण्याचं कारण आहे की दुष्ट दुर्जनांचं निर्धारण करणं, धर्माचं रक्षण करणं. रावण फार मातलेला आहे. समाजामध्ये धर्माची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशा वेळेस त्या धर्माला सांभाळणं, त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी या परमात्म्याने, या परमेश्वरानं, ब्रह्मांड नायकानं मनुष्य रूपामध्ये या भूतलावर अवतार घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचं काम वनात आहे. आणि म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. अशा प्रकारचं वैशिष्ट्य सांगितल्यानंतर भारताला पटलं. आता गंमत अशी बघा की ही जी कथा आहे त्रेतायुगातली कथा आहे. परंतु सनातनपूर्वी काळामध्ये एक अशी कथा येते, तुळशीचं महात्म्य. तुळशीच्या चरित्रामध्ये इथंही वृंद आहे, ती तुळस आहे, वृंदावनामध्ये लावल्या जाते. आणि वृंदावनामध्ये अनेक तुळशीच्या बागा असल्यामुळे त्याला त्याचं नाव वृंदावन आहे. असा ह्या तुळशीचा दोन्ही ठिकाणी संबंध आहे. हीच तुळशी म्हणून सनातनपूर्वी म्हणजे फार वर्षापूर्वी सारस्वत युगात झालेली आहे. आणि त्या काळामध्ये या तुळशीचं पावित्र्य या विष्णूनं हरण केलं. आणि तिचा नवरा त्यावेळेस होता शंखचूड, इथं जालंधर. म्हणजे कथेमध्ये हा फरक येतोच बरेच वेळा. याला कल्पांत दोष म्हणतात. ही पूर्वीच्या कल्पातली कथा आहे. आणि मग त्या तुळशीचं सत्व हरण केल्यामुळे तुळशीनं तिथं त्याला शाप दिला, तू पाषाण हृदय वशील. म्हणून विष्णूला शाळीग्राम व्हावं लागलं. असा तो कथाभाग आहे.
आणि इथे मात्र 14 वर्षाचा वनवास सांगितला. आणि म्हणून रामप्रभूंनी सांगितलं की दैवदात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, माय कैकई ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जातं, आणि खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा. हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे, आणि माझ्या पूर्वसंचिताच्या खेळामुळे मला या ठिकाणी वनवास आहे, आणि म्हणून तू जा आणि तू राज्याभिषेक कर. असं म्हटल्यानंतर भरत थोडा निराशित झाला. पण वशिष्ठांनी समजावून सांगितल्यानंतर तिन्ही मातांना पटलं, बाकी सगळ्या मंत्रिमंडळांना कळालं, सगळ्यांना कळालं की राम हा ब्रह्मांडात नाही, की परमात्मा परमेश्वर आहे, आणि भूतलावरती त्याचा जन्म दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी झालेला आहे. एवढंच नाही तर भरतांनी याने वशिष्ठांनी हेही समजावून सांगितलं की याच्यामध्ये कैकई देखील दोषी नाही, मंथरा दोषी नाही. हा सगळा नियतीचा खेळ आहे. साधं झाडाचं पान त्याच्या इच्छेशिवाय हालत नाही. आणि नियतीचा खेळ असल्यामुळे ब्रह्मदेवानं सरस्वतीच्या साह्यानं मंतरेमध्ये आणि हिच्यामध्ये कैकईमध्ये विकल्प निर्माण केला, आणि त्या निमित्त झाल्या. खरं तर कैकई दोष नाही, कैकईला 2 वर दिले होते, आणि ती तिनं मागून घेतली. भरताला हे सगळं समजावून सांगितलं वशिष्ठांनी. त्याची तयारी होईना. ठीक आहे म्हणाले रामा. वशिष्ठांनी माहिती दिल्यानंतर तो म्हणाला ठीक आहे, पण रामा मी राज्यकारभार पाहीन, पण तुमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही वनात जे नियम पाळणार तेही मी तिथे पाळेन. मी ऐश्वर विलास आणि चैनीमध्ये राहणार नाही, मी त्याचा त्याग करणार आहे. मी तापसी वेश धारणच करून राहील, जटा आणि वल्कले धारण करीन, कंदफळमुळे खाईन. मी तुमच्यासारखं पर्णशय्येवर झोपणार. मी अयोध्येत राहणार नाही. अयोध्येपासून 2 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्या नंदीग्राम या ठिकाणी मी कुटी बांधून त्या आश्रमात राहील, आणि तुमच्या पादुका सिंहासनावर ठेवू. तुम्हीच राज्यकारभार करत आहात असं समजून शत्रुघ्नाच्या मदतीनं हे अष्टप्रधान मंडळ सगळा कारभार पाहिजे. कारण अष्टप्रधान मंडळ अत्यंत विद्वान आहे, हुशार आहे, त्यामुळे मला त्याची काळजीच नाही. असं म्हणून त्याने त्या पादुका घेतल्या, आणि पादुका घेऊन त्याने सांगितलं 14 वर्ष पूर्ण होताच तुम्ही त्याच दिवशी सायंकाळपर्यंत जर नाही आलात तर मी माझा प्राण त्याग करीन, मी अग्निकाष्ठ भक्षण करीन. अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं, आणि त्यांनी त्या पादुका घेतल्या. पादुका शिरावर घेऊन भरत अयोध्येत जाण्यास निघाला. इथपर्यंतचा कथाभाग तो अयोध्येला गेलेला आहे. असा हा एवढा कथाभाग या ठिकाणी रामकथेच्या या 3ऱ्या दिवसाच्या कथेमध्ये येतो बघा. अशी ही रामकथा या ठिकाणी 3ऱ्या दिवसाचे कथाभाग आपला संपलेला आहे. योगायोग असा आहे की समर्थांनी म्हणलं होती रामकथा ब्रह्मांडात पल्याड न्यावी. आपलं सद्भाग्य चांगलं की समुद्राच्या पलीकडे पल्याड येऊन आपण या राज्यामध्ये ही रामकथा करतो. या ठिकाणी 7 एमिरेट्स, युनायटेड अरब कंट्रीचे हे 7 वेगवेगळे राज्य एकत्र आहेत. त्यातली ही कथा जी चालू आहे ती दुबई या राज्यात आहे. इथे आपण रामकथा करणार. यानंतरची दुसरी कथा आपण इथून जवळ असलेल्या शारजहा या राज्यामध्ये देवी भागवत करायचं. तिथं देवीचं मंदिर आहे, आणि जिथं विष्णू भगवंताचं, कृष्ण परमात्माचं मोठं स्वामी नारायण म्हणून मंदिर बनत आहे, त्या अबुधाबीमध्ये आपण श्रीमद भागवत कथा करणार आहोत. म्हणजे या अरब देशामध्ये रामकथा, भागवत आणि देवी भागवत ही तिन्ही धर्मग्रंथ आपले होणार आहेत. इथे सत्संग फार छान प्रमाणात चालतो, उत्तम रीतीने चालतो. प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार इथे दिलेला आहे. अबुधाबी येथील राजांनी स्वामी नारायण मंदिराला 27 एकर जमीन दिली.
आणि त्या 27 एकर जमिनीचा बेसमेंट तयार झालेला असून वरचं काम सुरू झालेलं आहे आत्ता विटांचं. आणि एवढं महत्भाग्य आपलं की आपल्याला त्या मंदिरात जाऊन योगदान देता आलं. आम्ही उभयता दोघं जणांना आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं. गेलो आम्ही, संकल्प सोडला, विटेची पूजा केली. वीट पूजा करून आम्ही ती वीट त्या ठिकाणी बांधकामाला लावून आलेलो आहोत. या सगळ्या भाग्याच्याच गोष्टी आहेत. त्या स्वामीनारायण मंदिरासाठी आपण महाराष्ट्रात राहणारे महाराष्ट्रीयन येणं आणि या ठिकाणी त्या मंदिराला आपल्या हातून बांधकामाला वीट लागणं हे काहीतरी योगायोगच असेल. आणि अशा रीतीनं या ठिकाणी या सगळ्या कथा आपण करणार आहोत. आणि या कथेचा फायदा आपल्याला देखील या यूट्यूबद्वारे होईल. झालेली सेवा श्री रामचंद्राच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. श्रीराम 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 समर्थ.